कर्क राशीवाल्यांनो, आजचा हा दिवस सामान्य नाही. कारण जे काही तुम्ही आत्तापर्यंत शांतपणे सहन केलं, मनात साठवून ठेवलं, कोणालाही न सांगता झेललं, त्याचा हिशोब आता विश्व देणार आहे. तुम्ही भावना जपणारे आहात, नात्यांना प्राण देणारे आहात, पण अनेकदा त्याच भावनांचा गैरफायदा घेतला गेला. आता ग्रहांची चाल अशी बदलतीये की कर्क राशीच्या आयुष्यात दबलेली सुखं वर येऊ लागली आहेत. अडकलेली कामं, थांबलेले निर्णय आणि मनात दडलेली आशा पुन्हा जागी होणार आहे. काही बातम्या अशा येतील ज्या ऐकून तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. खरंच हे माझ्यासोबत होतंय का? आजपासून सुरू होणारा काळ हा भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि जीवनातल्या मोठ्या बदलांचा आहे. जे तुमचं होतं ते परत मिळण्याचा काळ सुरू होतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कर्क राशीवाल्यांनो, आजपासून तुमचं नशीब शांतपणे पण ठामपणे बदलत आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. पहिली खुशखबर. 1. अडकलेली कामं सुटणार, दीर्घकाळची प्रतीक्षा संपणार. कर्क राशी. कर्क राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या आयुष्यात खूप दिवसांपासून अडकलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचा शेवट दर्शवते. तुम्ही वरून शांत दिसत होतात, पण आतून सतत एकच विचार चालू होता. एखादं काम, कागदपत्र, व्यवहार, पैसे, नोकरी, प्रमोशन, घर किंवा नात्याशी संबंधित निर्णय. मी सगळं केलं तरीही का थांबलंय? हा प्रश्न मनाला टोचत होता. तुमची खासियत अशी आहे की तुम्ही गोंधळ न करता शांतपणे वाट पाहता. पण ही वाट पाहणं तुमच्यासाठी खूप जड ठरली होती. काही वेळा तुम्ही स्वतःलाच दोष दिलात, कधी नशिबाला, पण तरीही तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत. आता ग्रहांची चाल स्पष्ट सांगते. कर्क राशीच्या आयुष्यात अडकलेली कामं अचानक सुटू लागतील. एक फोन कॉल जो सगळं बदलू शकतो. एखादा ईमेल, मेसेज जो वाट मोकळी करेल. एखादी व्यक्ती जी वेळेवर मदत करेल. ज्या कामासाठी तुम्ही आठवडे, महिने थांबला होतात, ते काम इतकं सहज पुढे सरकेल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. इतकं सोपं होतं, असं तुम्ही स्वतःलाच विचाराल. या पहिल्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम मनावर होईल. डोक्यावरचा ताण कमी होईल, झोप शांत लागेल आणि चेहऱ्यावरचा थकवा उतरलेला जाणवेल. घरात वातावरण हलकं होईल. बोलण्यात पूर्वीसारखी चिडचिड राहणार नाही. ही खुशखबर म्हणजे फक्त एक काम पूर्ण होण्याची नाही, तर अडलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळण्याची सुरुवात आहे. कर्क राशीवाल्यांनो, आजपासून तुम्ही हळूहळू म्हणू लागाल, चांगले दिवस खरंच सुरू झाले आहेत. दुसरी खुशखबर. आर्थिक दिलासा, थांबलेला पैसा आणि सुरक्षिततेची भावना. कर्क राशी. कर्क राशीवाल्यांनो, ही दुसरी खुशखबर थेट तुमच्या पैशांशी आणि सुरक्षिततेच्या भावनेशी जोडलेली आहे. तुम्ही पैशाबाबत फार उधळपट्टी करणारे नाही, पण तरीही अलीकडे खर्च वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या आणि अपेक्षित पैसा वेळेवर मिळत नव्हता. त्यामुळे मनात एक सतत चिंता होती, सगळं सांभाळता येईल ना? आता ग्रहयोग असा तयार होतोय की कर्क राशीच्या आयुष्यात थांबलेला पैसा परत येण्याचा मार्ग मोकळा होतोय. पगार, बकाया, कमिशन, कर्ज परतफेड किंवा जुना व्यवहार यापैकी काहीतरी तुमच्या बाजूने निकाली लागेल. अचानक पैसे हातात येतील, ज्यामुळे डोक्यावरचा मोठा भार हलका होईल. या काळात आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्याची बुद्धीही मिळेल. कुठे खर्च थांबवायचा, कुठे गुंतवणूक करायची हे स्पष्ट होईल. त्यामुळे पैसा येण्याबरोबरच टिकण्याचीही शक्यता वाढेल. या दुसऱ्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनातली भीती कमी होईल. घर, कुटुंब आणि भविष्यासाठी असलेली असुरक्षितता हळूहळू निघून जाईल. ही खुशखबर म्हणजे केवळ पैसे मिळण्याची नाही, तर मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळण्याची आहे. तिसरी खुशखबर. नात्यांमध्ये सुधारणा, गैरसमज दूर आणि भावनिक समाधान. कर्क राशी. कर्क राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नात्यांना खूप महत्त्व देता, पण अनेक वेळा तुमच्याच भावना दुर्लक्षित झाल्या. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, माफ केला, शांत राहिलात, पण मनात खोल कुठेतरी वेदना साठत गेल्या. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी अंतर वाढलं, बोलणं कमी झालं किंवा गैरसमज तयार झाले. आता ग्रहयोग असा संकेत देतोय की कर्क राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये सुधारणा सुरू होतीये. जे लोक दूर झाले होते ते पुन्हा संपर्कात येतील. मनात अडकलेली बोलणी बाहेर पडतील. चुकीची समजूत दूर होईल आणि मनातली कटुता हळूहळू विरघळेल.
या काळात खास गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. तुमचं मौन, तुमचा संयम याची किंमत समजली जाईल. त्यामुळे मनाला खूप मोठा दिलासा मिळेल. प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये भावनिक स्थैर्य येईल. काही कर्क राशीवाल्यांसाठी नव्या नात्याची सुरुवातही होऊ शकते, जी मनाला सुरक्षिततेची भावना देईल. ही खुशखबर म्हणजे फक्त नातं सुधारण्याची नाही, तर मनावरची जखम भरून येण्याची सुरुवात आहे. चौथी खुशखबर. करिअरमध्ये मोठी संधी, मान सन्मान आणि प्रगतीचा मार्ग. कर्क राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळण्याची आहे. इतके दिवस तुम्ही काम प्रामाणिकपणे केलं, जबाबदाऱ्या उचलल्या, पण अपेक्षित कौतुक, पद किंवा संधी वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे कधीकधी मनात प्रश्न आला, मी इतकं करतोय तरी माझी दखल का घेतली जात नाही? आता ग्रहांची चाल बदलतीये आणि कर्क राशीच्या करिअरमध्ये प्रगतीचे दार उघडत आहे. नवीन ऑफर, प्रमोशन, जबाबदारीत वाढ किंवा वरिष्ठांकडून थेट कौतुक मिळण्याची शक्यता आहे. जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या कामाकडे गांभीर्याने पाहतील. या काळात तुम्हाला निर्णय घेण्याची ताकद वाढलेली जाणवेल. भीती किंवा संभ्रम न ठेवता तुम्ही स्वतःचा मुद्दा ठामपणे मांडाल. त्यामुळे ऑफिस, व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. काही कर्क राशीवाल्यांसाठी कामानिमित्त ठिकाण बदल, नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे, जो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. ही चौथी खुशखबर म्हणजे फक्त प्रगतीची नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास बसण्याची आहे. पाचवी खुशखबर. आरोग्यात सुधारणा, मानसिक शांतता आणि नवी ऊर्जा. कर्क राशी. कर्क राशीवाल्यांनो, ही पाचवी खुशखबर तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही काळात शरीरापेक्षा मन जास्त थकलं होतं. सतत विचार, चिंता, जबाबदाऱ्या आणि भावनिक ओझं यामुळे थकवा जाणवत होता. कधी झोप पूर्ण होत नव्हती, कधी शरीर साथ देत नव्हतं, तर कधी कोणतंही कारण नसताना मन उदास होत होतं. आता ग्रहयोग असा तयार होतोय की कर्क राशीच्या आरोग्यात हळूहळू पण ठाम सुधारणा सुरू होतीये. जुन्या तक्रारी कमी होतील, उपचारांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि शरीरात पुन्हा ताकद जाणवेल. विशेषतः पोट, छाती, झोप आणि तणावाशी संबंधित समस्या हलक्या होतील. या काळात सर्वात मोठा बदल मानसिक शांततेचा असेल. अनावश्यक विचार कमी होतील, मन हलकं होईल आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा वाढेल. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गाशी संपर्क यामुळे मनाला खूप दिलासा मिळेल. ही पाचवी खुशखबर म्हणजे फक्त तब्येत सुधारण्याची नाही, तर आतून पुन्हा मजबूत होण्याची सुरुवात आहे. कर्क राशीवाल्यांनो, स्वतःकडे लक्ष द्या, कारण तुमची ऊर्जा परत येत आहे. कर्क राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेल्या या सर्व खुशखबऱ्या फक्त भविष्यवाणी नाहीत, तर तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या नव्या पर्वाचे संकेत आहेत. इतके दिवस तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला, भावना दाबून ठेवल्या आणि तरीही कर्तव्यापासून मागे हटला नाहीत. आता वेळ आलीये स्वतःला थोडं मोकळं श्वास घ्यायला देण्याची. कारण जे काही अडलेलं होतं ते हळूहळू सुटत आहे, जे दुखावलं होतं ते भरून येत आहे आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची शांतता हीच तुमची शक्ती आहे. तुमचं मन शुद्ध आहे, म्हणूनच नशीब तुमची साथ देतं आणि संयम ठेवल्याचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. कर्क राशीवाल्यांनो, पुढचा काळ तुम्हाला भावनिक समाधान, घरगुती आनंद आणि मनाची शांतता देणारा आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण आता तुमचं आयुष्य शांतपणे पण ठामपणे बदलत आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं